गरुड मधने सर, आपण फुरसुंगीला निवेदक म्हणून पहिल्यांदाच आलेला हो. आपणच या ठिकाणी फुरसुंगी गावचं वर्णन करा. आपल्याला फुरसुंगी गावचा आखाडा कसा वाटला त्याबद्दल आपणच वर्णन करा. गेली 15 वर्षे कुस्ती कॉमिटीत गुरुवारी शंकरांना पुजारी यांचा पाईक म्हणून राज्यभर फिरत असताना मी विदर्भात नागपूर पर्यंत गेलो, इकडे कर्नाटकात बेळगाव पर्यंत गेलो आणि वर्षातून 150 मैदान जवळजवळ माझी पुकाराची होतात. यावर्षी फुरसुंगीला जसं प्रत्येक पैलवानची इच्छा असते की खासबागला लढावं, कशी इच्छा असते फुरसुंगीला लढावं, चंद्रनगरला लढावं. आणि या फुरसुंगीचा इतिहास जर बघितला तर या देशामध्ये झालेले जेवढे हिंद केस आहेत तेवढे सर्व पैलवान इथे येऊन गेलेले आहेत. इथं आल्यानंतर आषाढी वारीला जसं वर्षातून एकदा जातात माणसं आणि सर्वात मोठी मानाची वारी म्हणून त्या वारीकडे लोक बघतात, तसं सर्वात मानाचं मैदान महाराष्ट्रातलं कुठलं तर मला वाटतं मी पंढरपूर आलोय तर फुरसुंगीचं मैदान आहे. जगातल्या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये महादेवाचा उत्सव कुठं साजरा होतोय तर फुरसुंगीला कुस्तीचं मैदान घेऊन. कारण देशातले रथी महारथी आज इथं लढतात. 4 दिवस झालं नाही अजून. 25 तारखेला 22 तारखेला संध्याकाळी 8 वाजता महाराष्ट्र केसरीची डबल महाराष्ट्र केसरीची गदा 7 वर्षाने घेतली पैलवान हर्षवर्धन सदगीरनं. आणि आज आपल्या मातृभूमीत लढतोय किती तारखेला. आज हे दिवस त्याच्या जीवनातला एक आनंदाचा दिवस असताना फुरसुंगीच्या मैदानामध्ये आनंद उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी आलेला टाळ्या वाजवा हर्षवर्धन पैलवानसाठी. 25 तारीख आहे, 3 दिवस झालं. अहो माणसाच्या मनात असं काय होऊ शकतंय जीवनामध्ये हर्षवर्धन सदगीर सारखी इच्छाशक्ती असावी लागते. कंगव्याला दात आहे पण चावता येत नाही, उसाला डोळा आहे पण दिसत नाही, सुईला नाक आहे पण वास घेता येत नाही, तसं घागरीला गळाय पण गाता येत नाही. मनात आलं कुस्तीत उतरला टाळ्या वाजवायला कसली कंजूसी करता. या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागतोय बंदे सर, बोला की डबल महाराष्ट्र केसरी झालाय, परंतु आज 3 नंबरला कुस्ती होती सदगीर पैलवानची, हर्षवर्धन सदगीरची. त्याच्याही पाहायला लागले आमचे 5 पैलवान नंबर 1 मध्ये आलेले नाही. 5 पैलवान जखमी त्याच्या जागेवरती दुसरे पैलवान खेळवले, परंतु हर्षवर्धन सदगीरलाही पाहायला लागले. आपण पाहिलं की जयदीप बरोबर कुस्ती करत असताना जयदीप पाटला बरोबर त्याला जखमी झाला, परंतु तो कुठल्याही कुस्तीला नाही म्हणला नाही. तो म्हणला मी कुस्तीला येणारच आणि कुस्ती करणारच. त्याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी हर्षवर्धन सदगीरचं त्या ठिकाणी अभिनंदन करायचंय. चला सिकंदर पैलवान चला. पायाची जयदीप सगळं खेळताना होत होती, असाही पायाच्या डाव्या पायाला हात पाय टेकताना हर्षवर्धनची कुस्ती खेळताना पकड ही डाव्या पायाकडं ज्या कुस्तीतलं फार नकापासून डोक्याच्या केसापर्यंत स्नायू कळतात त्यांना हर्षवर्धनची जिगरबाज खेळी या आयुष्यात कुणी विसरणार नाही. कारण जयदीप पाटलानं पृथ्वीराज मोहोळ सारख्या ढाण्या वाघावरती विजय संपादन केला होता आणि तो अचानक कधी काय करेल हे कुणालाही कळत नव्हतं. अशा वेळेला मजबूत देशस्थितीनं पैलवान हर्षवर्धन पैलवान उतरलेला आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन महाराष्ट्र केसरीच्या गादी विभागातल्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाले. पैलवान आपला सहकारी जुना जवळचा एका ताटात घास खाल्लेला पैलवान महेंद्र गायकवाड कवळा बिलवा जसा शेरा गुजर आहे तसा महेंद्र गायकवाड 1-2 वर्षांनी त्याच्यापेक्षा मोठा असेल. महेंद्र गायकवाड 3ऱ्यांदा उपमहाराष्ट्र केसरी झालाय, त्याच्याही गोट्याला लागले. 30 सेकंदाची विश्रांती असताना खाली उतरताना मॅटच्या खाली थोडासा पाय चमकलाय. गोविंदाच्या पवार आपण माईकशी संपर्क साधा. सिकंदर पैलवान चला, सिकंदर आणि दादा शेख चला चला. पैलवान सिकंदर शेख चला मैदानात चला. पैलवान सिकंदर शेख, दादा शेख आपण पण मैदानात चला. संतोष भाऊ गरुड या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राचे महान मल्ल ज्यांनी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात 1995 चा कालखंड आणि 2000 पर्यंतचा कालखंड फार गाजवलाय. अशा राज्याच्या कुस्तीचा एक दर्जेदार नाव असणारा महान पैलवान आखाड्यामध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. फार मोठी किमे केली. जरी महाराष्ट्र केसरी झाले नसले तर महाराष्ट्र केसरीच्या जोडीत 10 वर्ष सातत्याने लढलेला महान मल्ल आहे. आणि आज ही त्यांना व्यायामाची फार मोठी गोडी आहे. स्वर्गीय हरिश्चंद्र बिरादर मामांचे जे आवडते पट्टे त्यातलं एक नाव आखाड्यात उभा आहे. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी सुद्धा. पुणे जिल्ह्याची मान कायम उंचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे कौल कहता है हर दिन
ऐसा होना चाहिए, इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. जीवनामध्ये काय आहे? तुम्ही आम्ही जाणार आहे धनाजी पत्नी आज बोलतोय पुरुष केला, उद्या असेल ना असं सांगता येत नाही. अजितदादाची होल्डिंग अशी लागेल असं वाटलं होतं का कोणाला? दादा निघून गेले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री, सर्वाधिक वेळा अर्थमंत्री. आज पुरसंगीच्या मैदानामध्ये त्यांची आदरांजलीला आपण कटआउट या लावले. ठिकाणी एक नंबरचे पैलवान शेरा गुजर आणि मिर्झा इराण ताबडतोब मैदानामध्ये या. त्याचप्रमाणे सिकंदर शेख आणि दादा शेळके यांनी तयारी करून ताबडतोब मैदानामध्ये या ताबडतोब या तुम्ही. सिकंदर, दादा, मिर्झा आणि शेरा. चलो शेरा पैलवान. महेंद्र आलाय, महेंद्र गायकवाड. आपण आतमध्ये या. अगदी 100 रुपयाच्या जोडीत महेंद्र खेळत होता तेव्हापासून, ज्या दिवशी लंगोटा लावला तेव्हापासून त्याच्या कुस्तीचं कॉमेंटेटर निवेदन मी करतोय. महेंद्र या. 605 ट्रॅक्टरची ताकद महेंद्र 605. हा 605. मी सोलापूर जिल्ह्यात त्याचं शिरशी नावाचं गाव आहे. 5 पैलवान मध्ये या, कड्यामध्ये या. सूचना आलेली 5 पैलवान चला. खऱ्या अर्थाने शहराने महेंद्रची मूर्ती बघायला सुद्धा महाराष्ट्राला आणि देशाला बघायची आहे ती. महेंद्र बाहुबली जसं महाराष्ट्र केसरीला डीवायसपी केले गोविंद तात्या आबा, तसं महेंद्र गायकवाडला कमीत कमी पीआय तर करावं शासनानं. आता त्याला नोकरी आहे रेल्वेत, पण पीआय झाल्यानंतर पैलवानची जरा थोडी पोझिशन वेगळीच असते हो. सर आता व्हायच्या उभा बरोबर आहे. या ठिकाणी कालच हर्षवर्धन सदगीर सीएम साहेबांना भेटून आलेला आहे. नक्कीच महाराष्ट्र शासन त्याच्यावरती विचार व्हावा आणि एक गरीब आणि सुसंस्कृत असा हर्षवर्धन सदगीर आहे, त्याचा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनामध्ये विचार व्हावा अशी पुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो. सिनियरचे मिडल आहे हर्षवर्धन पैलवानला, त्यांचे गुण झालेले आहेत तेवढे. रेल्वेत नोकरी लागायचं म्हणजे तर वयाची 8 असते. सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड, त्याचप्रमाणे शेरा गुजर, मिर्झा इराण या 5 पैलवानांना विनंती, आपण ताबडतोब मैदानामध्ये या. महेंद्र गायकवाड आपणही मैदानामध्ये यायचंय. चला ताबडतोब चला. दादा शेळके चला ताबडतोब. मिर्झा इराण आप आ जाइए आकडे में. तात्या हा मिर्झाजी शेराई कुठे का? हा हा. आणि महेंद्रजी महेंद्राला लागले. हा महेंद्र दिसतो येऊ का हो? हा येऊन जातो. ते 5 पैलवानला एकदाच बोलवा. 5 पैलवानला एकदाच बोलवा. या सिकंदर आणि दादा. आबा तुम्ही बोला आता. 3 तासाला आम्ही बोलवतोय सारखं. मिर्झाला शेरा गुजर आ जाओ जल्दी. मिर्झाजी, सिकंदर शेख पैलवान. मिर्झाजी अजय वहां मुस्कुरा रहे हैं. अजय जगू दादा या ठिकाणी हर्षवर्धन सदगीरला पायाला लागलेले, तो कुस्तीला खऱ्या अर्थाने येणार नव्हता, परंतु आपण आपल्या विनंतीला त्यांनी मान दिलेला आहे. कुस्ती काय करायची आपण ठरवा. कुस्ती बरोबरीने सोडवायचं असं या ठिकाणी ज्या इनाम आहे ते सर्व कामटे परिवार या ठिकाणी सांगतात. कुस्ती बरोबरीने सोडवा. सर्वांनी टाळे वाजवून या ठिकाणी दोघांचंही अभिनंदन करायचं. दादा शेळकेचं आगमन झालं मैदानावर.